नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ब्रँड व्हॅल्यू, ब्रँड 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 म्हणजे काय असतं? ठाकरे ब्रँड याची जी इतकी चर्चा चालू आहे, त्या निमित्ताने अनेकदा ब्रँड म्हणजे काय हे मी समजावण्याचा वारंवार प्रयत्न केलेला आहे. आज घडीला अदानी, अंबानी, टाटा यासारखे अनेक ब्रँड आहेत. या कंपन्यांनी काय तो आपले शेअर बाजारात विकायला काढले किंवा आयपीओ काढला, तर लाखो लाखो लोक त्यामध्ये आपली आयुष्याची कष्टाची कमाई केलेली असते ती ठेव म्हणून अशा ब्रँड कंपन्यांकडे सोपवतात. कारण आज गुंतवले पैसे तर 2-4 वर्षांनी ते कमीत कमी दीडपट वगैरे होतील आणि याच्यावर आपल्याला काय व्याज म्हणून पण चांगली रक्कम मिळेल म्हणून लोक पैसे गुंतवतात. त्याला ब्रँड म्हणतात. आणि म्हणूनच ज्या वेळेला अशा कंपन्या नुसते शेअर काढतात असं नाही, त्यांनी उत्पादित केलेला माल असतो किंवा त्यांनी पुरवायच्या ठरवलेल्या सेवा असतात. उदाहरणार्थ, मुकेश अंबानी यांनी जिओ नावाचं जी काय डिजिटल नेटवर्क सुरू करायचं ठरवलं आणि नुसती जाहिरात करायची खोटी, एकामागून एक एकामागून एक लाखो करोडो लोकांनी जिओची सेवा स्वीकारली आणि जिओची सेवा लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्याच्या आधी मुकेश अंबानी यांनी आपल्या जिओ नेटवर्कचा लोकांमध्ये वितरण करणं, पुरवठा करणं, सेवा पुरवणं यासाठी जे एजंट नेमायचे होते, त्यासाठी आधी डिपॉझिट सकट एजंट नेमलेले होते. जिओ ब्रँड किंवा टाटा ब्रँड यांची आपल्याला एजन्सी मिळावी म्हणून लोकांची झुंबड उडते. अनेक छोटे मोठे व्यापारी, उद्योग चालवणारे हे धावत पळत टाटा, मुकेश अंबानी, अदानी यांच्या कुठच्याही उत्पादन किंवा सेवेची वितरणाची एजन्सी आपल्याला मिळावी म्हणून त्यामध्ये लाखो करोडो रुपये गुंतवतात. आणि आपोआपच एकदा ती एजन्सी घेतली की तो माल आपल्याकडून अधिकाधिक खपवला जावा यासाठी हे एजंट अक्षरशः जीवाचा आटापिटा करतात. आणि हे फक्त टाटा, मुकेश अंबानी किंवा जिओ यांच्यासाठी होत असं समजू नका. अनेकदा पॉलिटिकल ब्रँड पण अलीकडच्या काळात तयार झाले. त्यामध्ये पवार ब्रँड आहे, ठाकरे ब्रँड आहे. गेल्या विधानसभा म्हणजे त्याच्या आधीच्या 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी जो काही चमत्कार घडवला, त्यानंतर एक नवा ब्रँड राजकीय बाजारामध्ये आला. त्या ब्रँडचं नाव होतं ठाकरे ब्रँड. मला आठवतं त्याप्रमाणे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरची कडाडून टीका होत होती, त्याला उत्तर देताना ब्रँड हा शब्द पहिल्यांदा आणला होता. सामनाच्या अग्रलेखातून आणला होता की महाराष्ट्रात दीर्घकाळ चाललेले दोनच ब्रँड आहेत, एक ठाकरे ब्रँड आणि दुसरा पवार ब्रँड. हे दोन ब्रँड संपले तर देशामध्ये कुठलाही मराठी ब्रँड चालणार नाही याची हमी देत त्यावेळेला त्या संपादकीयातून संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना सुद्धा आवाहन केलं होतं. कारण राज ठाकरे हे भले शिवसेनेतून बाहेर पडले असतील, त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा नवा पक्ष निर्माण केला असेल, पण तरीही ते ठाकरे ब्रँडचीच एक शाखा आहे. आणि म्हणून आज जर ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी कोणी कंबर कसलेली असेल तर त्याला रोखून ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी राज ठाकरे यांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे. हे आवाहन 4-4.5 वर्षापूर्वी संजय राऊत यांनी केलं होतं. तो निरोप पोहोचून राज ठाकरे हे मातोश्रीवर परत यायला 4 वर्ष गेली, पण अखेरीस गेले. आणि आता सगळे दोन ठाकरे आणि एक संजय राऊत मिळून ठाकरे ब्रँड वाचवण्याचा किंवा टिकवण्याचा आटापिटा चालू आहे. अशा वेळेला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद मिळवल्यापासून या ठाकरे ब्रँडला पुढे सुगीचे दिवस येणार म्हणून अनेक पत्रकार, संपादक, युट्यूबर्स
यांनी ठाकरे ब्रँडची एजन्सी आपल्याकडे घ्यायचा प्रयत्न केला आणि यशस्वीरित्या चालवलाय सुद्धा. ज्यांची ख्याती ठाकरे ब्रँड खतम करण्यासाठी उमेदीचा काळ खर्ची घालणारी होती, अशा लोकांनी सुद्धा आपले पूर्वीचे ब्रँड गुंडाळून फेकून दिले आणि ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी, त्याच्या प्रमोशनसाठी आपली सगळी बुद्धी पणाला लावलेली आहे. आणि म्हणून हा ठाकरे ब्रँड टिकायचा असेल तर परत एकदा ज्या 25 वर्षात मुंबई महापालिकेवर ठाकरे ब्रँडचं अधिराज्य होतं, ते अधिराज्य मुंबई महापालिकेवर टिकवण्यासाठी परत एकदा ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि ते ठाकरे बंधू एकत्र येऊन विधानसभेचं अपयश घेऊन परत एकदा महापालिका जिंकतील या आशेवर या ब्रँडचे अनेक ठेकेदार होते, एजंट होते, ते गेल्या 2 महिन्यापासून मनसे आणि उबाठा यांच्या युतीचा डिमडिम पिटवत आहे. पण अजूनही राज ठाकरे यांनी राजकीय युतीचं स्पष्टीकरण केलेलं नाही. त्यामुळे तो ब्रँड डगमगतोय असंही चित्र मधून मधून निर्माण होत असतं आणि त्यामुळे त्या ठाकरे ब्रँडचं एजन्सी घेतलेले अनेक ठेकेदार आहेत, त्यांच्या जीवाची कालवाकालव होते. आपण आपली सगळी बुद्धी ज्यामध्ये गुंतवलेली आहे, तो ब्रँड जर झाला नाही, टिकला नाही, तर आपण दिवाळखोर झालो याची भीती अशा एजंटांना सतवते. त्यामध्ये शेकड्याने युट्यूबर्स आहेत, वेगवेगळ्या चॅनेलचे पत्रकार आहेत, संपादक आहेत, त्या सगळ्याच्या जीवाची कालवाकालव होते. ठाकरे ब्रँड विषयी जरा थोडीशी वाईट बातमी आली तर तो म्हणतात ना शेअर बाजार कोसळला, तसा ठाकरे ब्रँडचा शेअर मार्केटिंग करणारे जे आहेत त्यांचा बाजार बघता बघता कोसळतो. आणि म्हणून तशीच एक ठाकरे ब्रँडच्या एजंटांचा बाजार उठवणारी बातमी आली, ती तुम्हाला स्वतंत्ररित्या समजावणं मला अगत्याचं वाटलं. आता सध्या एकच चर्चा चालू आहे की राज आणि उद्धव एकत्र येणार का, एकत्र महापालिका वगैरे लढणार का. त्याला अजूनही राज ठाकरे यांच्याकडून दुजोरा मिळत नाहीये, नेपथ्य रंगवलं जात आहे. दोन्हीकडचे बाळासाहेबांचे नातू एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून उभं करतायत, इकडच्या सुना तिकडे जात आहेत, तिकडच्या इकडे येत आहेत, दीपोत्सवाला एकत्र येतात, सगळं ठीक आहे. पण अजूनही राजकीय युतीची घोषणा होत नाहीये आणि त्यामुळे ठाकरे ब्रँडचा बाजार जो आहे तो डळमळीत आहे. पण हा बाजार दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मार्केटमध्ये सुद्धा उभा आहे आणि त्यामुळे नुसते 2 ठाकरे बंधू एकत्र येऊन महापालिका लढवल्या जातील तर त्या जिंकता येतील का, हा विषय शंकास्पद आहे. पण त्यामध्ये एक गृहीत आहे की उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये काँग्रेसची जी हातमिळवणी केली आणि मुख्यमंत्री पद पदरात काढून घेतलं, त्यानंतर लोकसभेचे 6 पैकी 3 खासदार मुंबईतून निवडून आणले. ते अर्थातच काँग्रेसच्या पाठबळावर निवडून आणले. पण त्यामुळे बदल्यात काँग्रेसला काय मिळालं याचा विचार काँग्रेस पक्षामध्ये सुरू झालेला आहे. मुंबई विभागीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान आमदार भाई जगताप यांनी त्यावर अक्षरशः घणाघाती हल्ला केलेला आहे. त्यांचे शब्द सांगायचे तर राज ठाकरे यांना महायुतीत घेतलं जाईल का, ही चर्चा पण मध्ये 2 महिने चालू आहे की उद्धव ठाकरे आपल्या चुलत भावाला बरोबर घेतील. पण उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा घरगुती विषय नाहीये, तर तो महाविकास आघाडीचा विषय आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये जर राज ठाकरे यांना घेतलं नाही तर जागा वाटपाची समस्या तयार होईल. आणि म्हणून राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत घेणार का, हा प्रश्न शरद पवार, राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस या 2 पक्षांना परत परत विचारला गेला आणि विचारला जातोय. कारण असं आहे
की जर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तर राज ठाकरेंच्या उमेदवाराच्या विरुद्ध महाविकास आघाडीचा उमेदवार मुंबई ठाणे किंवा इतरत्र उभा राहणार का, नसेल तर कसा राहणार, की चौथा पक्ष म्हणून मनसेला महाविकास आघाडीत सामावून घेणार, हे प्रश्न निर्माण होतात. पण त्या सगळ्यावरून भाई जगताप यांनी थेट बोळा फिरवून टाकला. ते म्हणाले महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या सोबत राज ठाकरेंना घेणं हा विषयच येत नाही, तो विषय येतच नाही. राज ठाकरे हे आम्हाला या निवडणुकीत, स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत बरोबर नको आहे. पण राज ठाकरे ही दूरची गोष्ट झाली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला उद्धव ठाकरे सुद्धा सोबत नको असाही खुलासा भाई जगताप यांनी केला. त्यामुळे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर ठाकरे ब्रँड तयार होईल ही अपेक्षा मुळातच आहे. पण ती अपेक्षा ठाकरे ब्रँड अधिक काँग्रेस तर यशाकडे जाणारं समीकरण तयार होतं. पण काँग्रेस उद्धव ठाकरेंना सुद्धा सोबत घ्यायला तयार नाही. त्यामुळे काँग्रेस बरोबर येईल का हा विषय निकालात निघतो. पण प्रश्न असा आहे की दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबई महापालिका जिंकता येईल का, याचं उत्तर आज कुठल्याही विश्लेषकाकडे नाहीये. अगदी ओपिनियन मेकर्स आहेत किंवा ओपिनियन पोल घेणारे आहेत त्यांच्याकडेही या विषयाचं उत्तर नाही. आणि जो कुठचा एक ओपिनियन पोल आलेला आहे त्याच्यामध्ये साफ साफ सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप निवडून येईल, त्याच्या खालोखाल उबाठा शिवसेना असेल आणि त्याच्या खाली शिंदे असतील वगैरे वगैरे आलेले आहे. पण दोन ठाकरे बंधू एकत्र आले तरीही भाजपवर मात करता येणार नाही, एवढाच निष्कर्ष त्या प्रथमदर्शनी ओपिनियन पोल मधून काढता येतो. आणि म्हणून सगळी गडबड होते. ज्यांनी कोणी ठाकरे ब्रँडच्या एजन्सीमध्ये आपली बुद्धी आणि आपली सगळी करिअर गुंतवलेली आहे त्यांचा यातून बाजार उठतो ना. त्यांनी काय करायचं, ठाकरे ब्रँड टिकला नाही. अर्थात हे सगळं गाजावाजा बेस्ट उपक्रमाच्या पतपेढीच्या निवडणुकीत झाला. तिथे भाजपच्या पॅनेलने इतका दणदणीत विजय मिळवला की ठाकरे बंधू आणि ठाकरे ब्रँडच्या पॅनेलपैकी एकही माणूस त्या पतपेढीमध्ये निवडून आला नाही. पण लक्षात घ्या, भाजपच्या पॅनेलने हे भाजपचं पॅनेल आहे म्हणून डंका पिटलेला नव्हता किंवा आपल्या एजंटांना प्रचारासाठी कामाला लावलेले नव्हते. पण जे चॅनेलवर आणि युट्यूबवरून ठाकरे ब्रँड म्हणून डंका पिटत होते ते बिचारे इतके तोंडगशी पडले की ज्या काय 21 जागा होत्या त्यापैकी एकही जागा ठाकरे ब्रँडला जिंकता आली नाही. मग मला सांगा, तो फार छोटा प्रयोग आहे पण तरीही बॅलटवर घेऊन वोट मतदार याद्यांमध्ये घोळ नसताना जर ठाकरे ब्रँड सफाचट होत असेल तर मुंबई महापालिकेत काय होईल. कारण बेस्टच्या कर्मचाऱ्यांमध्ये जवळजवळ 90-95% चक्क मराठी कामगार आहेत आणि मतदार आहेत. पण त्यांना सुद्धा ठाकरे ब्रँड विजयी होताना बघायचा नव्हता. मग मुंबईच्या नागरिकांना, मुंबईच्या मराठी मतदारांना कधी एकदा ठाकरे बंधू एकत्र येतात आणि आपण फटाफट फटाफट जाऊन खटाखट खटाखट मत देऊन ठाकरे ब्रँडच्या हाती मुंबई महापालिका सोपवतो, हा अधीरपणा आलेला आहे. हे निष्कर्ष येतात कुठून. एक प्रकारे असंही म्हणता येईल की भाई जगताप यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर जो यक्ष प्रश्न उभा होता की राज ठाकरेंना काँग्रेस सोबत घेईल का, महाविकास आघाडीमध्ये मनसेचा समावेश करायचा, तो काँग्रेस किंवा शरद पवार गट ते मान्य करील का, ही अडचण भाई जगताप यांनी परस्पर दूर केली आहे. उद्धव ठाकरे यांनी भाई जगताप यांचे आभार मानले पाहिजे. आता निश्चिंत मनाने
दोन ठाकरे बंधून एकत्र येत आहे. पण ते एकत्र आले आणि त्याला काँग्रेसचा पाठिंबा मिळणार नसेल तर मग याच मुंबईमध्ये ठाकरे ब्रँडचा किती बोजवारा उडेल याची कल्पना करा. कारण सरळ आहे, लोकसभा असो की विधानसभा असो, ठाकरे यांचे उमेदवार लोकसभेला 3 आणि विधानसभेला 10 निवडून आले. त्यामध्ये मुस्लिम मतांचा आणि प्रामुख्याने काँग्रेस धार्जिण्या मतांचा फार मोठा हिस्सा आहे. काँग्रेसने जर महापालिका निवडणुकीत वेगळी चूल मांडायची ठरवली आणि कुठल्याही तडजोडी न करता शिवसेनेपासून बाजूला होत, उभाटा शिवसेनेपासून बाजूला होत स्वबळावर सगळ्या जागा लढायच्या ठरवल्या तर मग ठाकरे ब्रँडसाठी तो मोठा धक्का असेल. कारण महापालिका असो, सॉरी, लोकसभा असो किंवा विधानसभा असो, उद्धव ठाकरे यांची मुंबईतली अब्रू मुस्लिम मतदाराने झाकलेली आहे. जो मतदार काँग्रेसमुळे उद्धव ठाकरे यांच्या मशाल निशाणीकडे आला, तेवढ्या प्रमाणात काँग्रेसकडे उद्धव ठाकरेंचा मराठी हिंदुत्ववादी मतदार गेला नाही. म्हणून उद्धव ठाकरे यांचे 10 आमदार निवडून आले. पण काँग्रेसचे फक्त 3 आमदार निवडून आले. ज्या प्रमाणात काँग्रेसच्या मतांचा लाभ उभाठा शिवसेनेला झाला, त्या निम्मे प्रमाणात सुद्धा काँग्रेसला उभाठा शिवसेनेचा ठाकरे ब्रँडचा फायदा झाला नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपली मतं टिकवण्यासाठी बिहारमध्ये आरजेडी असो, लालू प्रसाद असो किंवा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि उभाठा शिवसेना असो, यांच्या बरोबर हातमिळवणी करून पक्ष संपवायचा की स्वतंत्र लढून जागा कमी झाल्या तरी आपला मतदार आपल्या खात्यात टिकवायचा, हे मोठं संकट काँग्रेस समोर उभं आहे. आणि तीच भूमिका ज्या भाई जगताप यांनी इथे मांडलेली आहे. भाई जगताप जे म्हणतात की आम्हाला आमचा मतदार टिकवायचा आहे, आणि तो टिकवायचा तर फक्त आमची मतं घेणारे आणि आम्हाला मतं न देणारे पक्ष आम्हाला सोबत नकोत, हेच भाई जगताप यांचं वक्तव्य आहे. पण या सगळ्या गडबडीत गेले 2-3 महिने ठाकरे ब्रँडच्या एजन्सी घेऊन बसलेले ठेकेदार आहेत, त्यांचं दिवाळं वाढण्याची एक जबरदस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांचा बाजार उठलाय. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.